नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अस्सल महाराष्ट्रातील फेमस मासवडी. एकदम झणझणीत, खूपच सोपी व खूपच चविष्ट रेसिपी आहे. पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट तयार होणारी. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ. मासवडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये अर्धी वाटी पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजत असताना एक चमचा खसखस टाकून दोन्ही साहित्य भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्याचबरोबर ज्या वाटीने मी तीळ घेतली त्याच वाटीने एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे. ते सुद्धा चांगलं खमंग भाजून घ्यायचं. पाव वाटी शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्ये एक चमचा धणे, एक चमचा जिरे 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला कांदासुद्धा भाजून घ्यायचा. सर्व साहित्य भाजून झाले की ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा न टाकता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं मिश्रण वाटून झालं आहे. त्यानंतर एक मोठा चमचा गरम मसाला, एक चमचा घरगुती तयार केलेला गरम मसाला टाकला आहे. अर्धा छोटा चमचा लाल तिखट घेतली आहे. भाजलेला कांदा यामध्ये टाकून एक चमचा मीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पाणी न टाकता हे वाटण तयार करून घ्यायचं. इथे आपलं मासवडीचं सारण तयार झालं आहे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरवी मिरची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून वाटण तयार करून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे टाकायचं. चिमूटभर हिंग टाकायची आहे. वाटलेला मिरचीचा ठेचा यामध्ये टाकून अर्धा छोटा चमचा हळद टाकायची. एक चमचा मीठ टाकून फोडणी चांगली परतवून घ्यायची आहे. त्याचबरोबर ज्या वाटीने मी बाकी साहित्य घेतलं त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की त्याच वाटीने 1.5 वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे. बेसनपीठ टाकत असताना ते थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाही. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. इथे आपलं बेसनाचं मिश्रण तयार झालं आहे. त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं. त्यानंतर एक सुती कपडा ओला करून घ्यायचा आहे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून किसलेला नारळ किंवा सुकं खोबरं टाकायचं आहे. तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण यावर थापून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीने स्पॅच्युलाने पसरवून घ्यायचं. तयार केलेलं मासवडीचं सारण यावर संपूर्ण बाजूने हाताने पसरवून घ्यायचं. त्यानंतर हलक्या हाताने याचा रोल तयार करायचा आहे. मिश्रण गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे. बनवायला जेवढी सोपी आणि चवीला तितकीच भन्नाट लागणारी रेसिपी. या मासवडीपासून तुम्ही मासवडी रस्सासुद्धा तयार करू शकता. तयार केलेला मासवडीचा रोल 5 ते 10 मिनिटासाठी असाच सेट करायला ठेवायचा. इथे तुम्ही पाहू शकता की वडी अगदी परफेक्ट सेट झाली आहे. तयार केलेली मासवडी सुरीच्या साहाय्याने त्याचे बारीक कट करायचे आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड किंवा पातळ काप याचे करू शकता. तयार झाली आहे आजची खास रेसिपी. खूपच सोपी, खूपच टेस्टी, महाराष्ट्रातील फेमस अस्सल मासवडी. खूपच झणझणीत रेसिपी आहे. ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, ज्या वेळेस मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन.